कल्याणमधील अटाळी, वडवली, मोहने, आंबिवली परिसरात भीषण पाणी टंचाई असून गेल्या 1 वर्षापासून येथील नागरिक पाणी टंचाईने त्रस्त आहेत। यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आज पाण्यासाठी केडीएमसीच्या प्रभाग कार्यालयावर शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील, माजी नगरसेवक दुर्योधन पाटील यांच्या नेतृत्वात हंडा मोर्चा काढला। तसेच प्रभाग कार्यालयाचे गेट उघडून नागरिकांसोबत अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये प्रवेश करत समस्या सुटली नाही तर उग्र आंदोलन करू असा इशारा दिला। यावेळी कार्यकारी अभियंता अशोक घोडे यांनी जी काही समस्या आहे ती येत्या 2 ते 3 दिवसात सोडवणार, ज्या ठिकाणी यंत्रणा दुरुस्तीची गरज आहे ती यंत्रणा दुरुस्त केली जाईल, वॉलमन संदर्भात ज्या तक्रारी आहेत त्याची गंभीर दखल घेत चौकशी करणार असल्याचे आश्वासन दिले। वडवली, आटाळी, आंबोली भागामध्ये गेल्या 1 वर्षापासून पाण्याची मोठी समस्या आहे आणि त्या अनुषंगाने आज आमचे उपशहर प्रमुख दुर्योधन पाटील, माजी नगरसेविका आपल्या हर्षाली थविल, विभाग प्रमुख रमण तरे, रमेश पाटील आणि आमचे सर्व शाखा प्रमुख, इतर पदाधिकारी या लोकांनी माझ्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता की दादा आमच्या भागामध्ये खूप मोठा इश्यू आहे, आम्ही मोर्चा काढणार आहे। आम्ही त्यांना विनंती केली होती की मोर्चा वगैरे न करता आपण सामंजस्याने, मी स्वतः 8 दिवसापूर्वी आयुक्त मॅडम यांच्याशी चर्चा केली की या भागामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम आहे, घोडे साहेबांशी बोलणं केलं परंतु काही फरक पडत नाही। त्याच्यामुळे नाईलाज असता आज दुर्योधन पाटील यांनी हा मोर्चा या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काढलेला आहे आणि आज घोडे साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की उद्यापासून पाण्याचा जो काही प्रश्न आहे तो कमी प्रमाणात कसा होईल याच्यासाठी आमचं नियोजन असेल, अशा पद्धतीचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। राज्यात शिवसेना हे नेहमी अन्यायाविरुद्ध लढणारी संघटना आहे आणि सत्ता जरी असली तरी शेवटी अधिकारी प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। आम्ही सत्ताधारी आहे म्हणून काय आम्ही लोकांचे प्रश्न सोडवायचे नाहीत का? तो अधिकार आहे आमचा आणि शिवसेना ही नेहमी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी उभी असलेली संघटना आहे। तर यापूर्वी डोंबिवली जवळ रिजन्सी अनंतम गृहसंकुलातील रहिवासी देखील पाणी टंचाईने हैराण असल्याने त्यांनी सुद्धा विकासकाच्या कार्यालयात रविवारी ठिय्या आंदोलन केले। तुम्ही कुठे राहता आणि किती कुटुंब या ठिकाणी राहता, नेमकं काय आंदोलनाची वेळ आहे? मी बिल्डिंग नंबर 10 मध्ये राहते। माझं नाव तेजश्री गणेश सावंत आणि आम्ही हा फ्लॅट घेतला आहे 2019 मध्ये। आम्ही पोझिशन घेतलं आहे 2020 मध्ये, 2021 मध्ये अंदाजे, आणि त्याच्यानंतर 1 वर्ष बऱ्यापैकी पाणी होतं। त्याच्यानंतर जसं नवीन यांचे प्रोजेक्ट्स यायला लागले पाणी कमी व्हायला लागलं। याच्या आधीही आम्ही बरेचसे आंदोलन केलेले आहेत, बरेचसे वेळा आम्ही त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला आहे। आम्हाला तेवढ्या पुरतं फक्त पाणी मिळतं किंवा आश्वासन मिळतं की पाणी देणार आहोत आम्ही तुम्हाला, दिलंही जातं थोड्या दिवसांसाठी आणि परत पहिले पाडे 55 होऊन जातात। आता पण आम्ही आज जेव्हा आलो होतो बिल्डरची चर्चा करायला, त्या दिवशी त्यांनी आम्हाला आतमध्ये येऊ दिलं नाही। त्यांनी त्यांचे बाउन्सर बोलवले, पोलिसांना बोलवलं। काय गरज आहे? आम्ही फक्त बोलायला आलो होतो ना, आम्ही आमचे प्रश्न मांडायला आलो होतो। तुम्हाला काय वाटलं आम्ही दगडफेक करणार आहे, आम्ही मारामाऱ्या करणार आहे? म्हणजे सामान्य माणसांनी बोलायचंही नाही, त्याचे प्रश्नही नाही मांडायचे। तुम्ही पोलिसांना बोलणार, पोलीस आम्हाला कायदा शिकवणार की आम्ही तुमच्यावरती केस टाकू। काय टाकणार केस? आम्ही 70,000चे फ्लॅट घेतले, 70 लाखाचे फ्लॅट घेतलेत, करोडोनी बाकीच्या लोकांनी रिसेलमध्ये पण घेतलेत फ्लॅट। त्यांनी काय हे दिवस बघायला घेतलेत का की 2 तास पण पाणी नाही येणार दिवसात? काही दिवस तर 2-2 दिवस पाणी नाहीत। आणि यांनी आश्वासनं दिलं की STP पाणी वाचवायला STP लावणार, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सोलार वॉटर हे करणार होते। एकही गोष्ट चालू नाही याच्यातली। STP मध्ये पाणी एवढं घाण येतं की लोक बादल्यांनी पाणी होतात फ्लशमध्ये, फ्लश करत नाहीये लोक। रेन वॉटर हार्वेस्टिंग कुठे गेलं? का नाही झालं आता 2 वर्षामध्ये? पडतोय ना पाऊस, मग करा। कुठे गेली ती सोय? सोलार वॉटर का नाही येते आम्हाला? मग हे एवढ्या सगळ्या अम्युनिटीज फक्त दाखवायला होत्या का आणि प्रत्यक्षात एक पण अम्युनिटी नाही? माझं नाव अमोल पठाडे, बिल्डिंग नंबर 10 मध्ये रहिवासी आहे मी। आज हजारोच्या संख्येने आम्ही उभे आहोत आमचे प्रश्न सॉल्व्ह करा या गोष्टीसाठी। आम्ही मागच्या कितीही वर्षापासून 10 वेळा धक्के खाल्ले असतील। बिल्डरने आम्हाला सांगितलं की तुम्ही इकडे या, तुम्ही MIDCला जा,
हे सगळं फक्त आम्हाला फिरवण्यासाठी चालू आहे, बाकी काही नाही. आमच्या मागण्या बेसिक आहे, आम्हाला पाणी द्या. पाणी हे जीवन आहे, त्याच्यासाठी आम्ही झगडतोय. STBच्या वॉटरमध्ये एवढे स्मेल्स आहेत, कोणाच्या हेल्थला किती इम्पॅक्ट होतो बिल्डरला अक्षरशः सांगून टाकलेलो आहे. त्याने काही ॲक्शन घेतलेली नाही या विषयावरती. त्यांना प्रत्येक वेळी आम्ही फक्त हीच रिक्वेस्ट करतो, सिव्हिलाइज गोष्टीमध्ये सांगतोय, पोलिसांना ड्युटी करण्यामध्ये त्यांना माहिती असायला हवं तर मॉब हँडलिंगचं. त्यांना माहिती आहे की किती MLD वॉटर येत आहे, कोणता प्रोजेक्ट चालू आहे, हे का पोलिसांना माहिती असायला हवं. बिल्डरने सांगितलं असेल त्याच्यामुळे, कारण त्यांनाही माहिती आहे. ते आम्हाला समजावतात की तुम्हाला पाणी येतं आहे, तुम्ही बघा, हे करा. हे पोलिसांना कशाला सांगायचं हवं. बिल्डरला माहिती हवं. बिल्डर येऊन आम्हाला सांगा ना, ही आमची आणि बिल्डरची गोष्ट आहे. पोलिसांना का मध्ये पडायचं होतं, पोलिसांना ह्या सगळ्या गोष्टी का सांगायच्या होत्या, ह्या महत्त्वाच्या गोष्टी. याबाबत रिजन्सी अनंतमचे विकासक संतोष डावखरे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की रिजन्सी अनंतम प्रोजेक्ट हँडओव्हर करून 2.5 ते 3 वर्ष झालेली आहेत. लोकांच्या गरजेपेक्षा आम्ही जास्त पाणी पुरवठा MIDC कडून मंजूर करून ठेवलेला असून MIDC कडून सुरळीत पाणी पुरवठा सुरू होता. मात्र गेल्या 1-1.5 महिन्यापासून सर्व्हिसिंगच्या कारणामुळे MIDC कडे पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याने हा प्रश्न उद्भवला आहे. परंतु यावर आम्ही नेहमीच पाठपुरावा करत असून पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. सागर डिजिटलच्या YouTube चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.